नमस्कार मंडळी, कसं काय? मस्त ना? मी पण एकदम मस्त. सो पहिली गोष्ट तर सॉरी की आपण खूप दिवस झाले कुठचाच व्लॉग टाकला नाही आहे ना. शॉर्ट व्हिडिओ मी टाकला आहे ना, लॉंग व्हिडिओ टाकला आहे. कारण जसं तुम्हाला माहिती आहे आपल्या घरात खूप काय सुरू होतं आणि मला अजिबात वेळ मिळत नव्हता राया मागे डी मागे की मी व्लॉग शूट करीन. पण फायनली आज मी बऱ्यापैकी थोडीफार फ्री आहे. सो डिसाईड केलं की आज मी ब्लॉग शूट करते. आणि सध्या हॉट टॉपिक आहे घराचा रायाचा बर्थडे. सो रायाच्या बर्थडेची तयारी सुरू आहे. तर तुम्हाला मी तेही दाखवते की आम्ही काय प्लॅन्स केले, काय सामान मागवलेलं आहे, काय मागवायचं आहे आणि बाकी पुढची प्लॅनिंग कशी ठरली आहे. तर स्टे ट्यून आणि तुम्हाला एक गोष्ट मी नक्की क्लिअर कट दाखवत जाईल. रायनला झोपायचा कार्यक्रम चालू आहे. तर मला मी दाखवते. आई त्याला गाऊन झोपवते, अंगाई गाऊन झोपवते आणि ते विठ्ठलाचं गाणं आहे. चला अजून थोडंसं कन्स्ट्रक्शनचं काम बाकी राहिलं आहे, ते सुद्धा चालू आहे. हे सगळं फटाफट करतो कारण आपल्याला बड्डेच्या आधी हे सगळं कंप्लीट करायचं आहे. इथे बघा, फणस, गरमीचा अजून एक इथे कोकणात मिळणारा मेवा म्हणजे फणस. हा माझ्या मते भाजीचा फणस आहे आणि नेमका उद्या आहे गुरुवार. सो आई आपल्याला भाजी मिळालेली आहे आणि ही भाजी आणून दिलेली आहे आपल्याला. विठ्ठल दादा हाय कर. यूट्यूब आहे. विठ्ठल दादा ऑल इन वन आहे, पण बिचाऱ्याचं अजून लग्न झालेलं नाही. कोणाकडे मुलगी असेल तर नक्की सांगावे. तुम्हाला माहिती आहे आई मासे सुद्धा घरातच साफ करते. ऑल इन वन. आम्हाला बाहेरनं साफ करून आणायची गरज लागत नाही. आता तर सध्या फणस कापते, वेळ पडली तर आई माणसालाही कापू शकते कारण आई नर्स होती म्हणजे आहे. इथे राया पण मदतीला आलेला आहे. फणसाची भाजी खाणं एक नंबर लागतं, पण ते साफ करणं सुद्धा एक नंबर वाटतं. त्याला खूप काम आहे. आणि बघा एवढा फणस आहे ना, गरे किती निघतायत ते तुम्हाला मी नंतर दाखवते. इथे छकुली सुद्धा मदतीला बसलेली आहे. छकुली मेहंदी दाखव ग. छकुलीचे प्रताप. अरे काय हा पोरगा धीर राहत नाही. तुम्ही बघू शकता पूर्ण इथे वातावरण रेड झालंय. फोनमध्ये एवढं फारसं क्लिअर दिसत नाहीये, पण खालती बघितलं तर दिसतंय. वरती केलं तर लाईट डिवाइड होते त्याच्यामुळे एवढं दिसत नाहीये. पण तुम्ही खाली बघा, खालच्या साईडला बघितलं तर दिसून येतं की हे पूर्ण रेडिश ऑरेंजिश शेड झाले. पाऊस सुरू झालेला आहे आणि वातावरण एकदम थंड आणि वास पण मस्त येतोय, तुम्ही बघू शकता. आणि जोरदार पाऊस आहे. स्क्रीनमध्ये एवढं दिसत नाहीये, पण जोरदार पाऊस पडतो.
आखिर इंद्रदेवाला आमची दया आली काय गाई. हां सो मी व्लॉगचं सुरू केला पण फार काही व्लॉग मला दाखवायला नाही मिळालं कारण एक्झॅक्टली तुम्ही बघितलं किती काम सुरू आहे. एक काम संपलं तर दुसरं काम सुरू झालं. आणि काय होतं ना की तुमच्या घरात जेव्हा अशी कामं सुरू असतात त्या तुमच्याकडे एखादा पेशंट असतो, तुमच्याकडे एक छोटंसं लहान बाळ असतं, खूप गोष्टी एका वेळेला होतात. लिटरली तुम्हाला आंघोळीचाही वेळ नाही मिळत जो मी आत्ता केली आहे. रात्रीचे 10 वाजतात. खोटं वाटतं तर मी तुम्हाला दाखवतो. रात्रीचे 10 वाजतात. बऱ्याच गोष्टी चालल्या आहेत म्हणजे प्लॅनिंग चालू आहे पण नाही ह्याच्यानंतरचा जो व्लॉग येणार आहे तो खूप सुंदर येणार आहे कारण आम्हाला रायाच्या बर्थडेसाठी शॉपिंग करायला जायचं आहे. त्याच्यासाठी कपडे घ्यायचे आहेत मला, माझ्यासाठी कपडे घ्यायचे आहेत आणि जी बारीक सारीक गोष्टी आहेत त्या घ्यायच्या आहेत. मजबूत प्लॅनिंग सुरू आहे. माहिती नाही किती पर्सेंटपर्यंत ते काय बोलतात पॉसिबल होईल पण आय होप ते होईल. आणि सो डी एक्साइटमेंट आहे रायाच्या फर्स्ट बर्थडेची भरपूर. जरा तोंड दाखवशील तर बरं होईल. ओके सो तुझ्या हिशोबाने काय काय तयारी तू करतोस किंवा तुझ्याकडे कोणते कोणते प्लॅनिंग्स आहेत जे तू त्याच्या बर्थडेसाठी करणार आहे? त्याच्या बर्थडेला दिसते सरप्राईज. ओके आणि बाकी माझी व्लॉग्स का आले नाही आणि कशाला येत नव्हते इतके दिवस म्हणजे आता लास्ट व्लॉग शूट केला त्याच्यानंतर शूट नाही केला, अपलोड नाही केलं. सो काय रिझन आहे तूही सांग लोकांना. घरच्या कामात खूप बिझी आहे. साफसफाई चालली आहे. तुला वाटतंय माझे व्लॉग चांगले आहेत आणि सबस्क्रायबर वाढतील? कंटिन्यू ठेव वाढतील. ओके मेहनत का फल मिठा होता. ओके तुम्हाला रायाचा आवाज येतोच आहे. त्याची मस्ती फुल ऑन सुरू आहे. आणि बाय द वे तुला कसं वाटतंय? पाय दुखतोय. कधीपर्यंत रिकवर असेल असं तुला वाटतं? 2 वीक जातील. ओके सो इनडिरेक्टली 1.5 महिना जाणार आहे. सो आता मी तुम्हाला दाखवते की मी रायाच्या बर्थडेसाठी जे बेसिक तयारी केली आहे ती काय काय केली आहे. सो मी माझ्याकडनं आणि डीकडनं एक छोटेसे कपडे लाईक छोटंसं गिफ्ट घेतलं आहे रायासाठी कारण आम्हाला त्याचं वेलकम बॅनरसाठी शूट करायचं आहे. सो ही पॅन्ट आहे आणि हा आहे शर्ट. खूप क्यूट आहे गाईज. आणि जर कोणाला आवडले असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा. मी तुम्हाला ह्याची लिंक पाठवेन. सो असा लुक आहे ह्याचा आणि कपडा एवढा सॉफ्ट आहे ना की लहान बाळांना गरमीचा त्रास अजिबात नाही होणार. तुम्ही प्रिंट बघा इतकी सुंदर प्रिंट आहे. फिश आणि आहे. सो ह्याचा आम्ही घालून त्याला शूट करणार आहोत. आणि बेसिकली मला आणि बाबांना म्हणजे डीच्या वडिलांना आणि मला आम्हाला दोघांना व्हाईट कलर फार आवडतात. सो विचार केला आहे व्हाईट कलरमध्ये आपण याचं शूट करावं. सो माझ्याकडनं डीकडनं आम्ही ह्याचे नॉर्मल कपडे घेतलेत त्याला. आणि हे काही बेसिक सामान आहे जे आम्ही ऑर्डर केलेलं आहे. आणि खरंच सांगते ज्या प्राईसमध्ये आम्हाला हे मिळालं आहे लाईक ह्याच्यामध्ये 2 कर्टन्स आलेत, बलून्स आलेत, 1 नंबर आलं आहे आणि हे लाईट्स आलेत आणि असं बरंच काय 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 आलं आहे. हां हे आलं आहे दाखवते एक सेकंड. हॅपी बर्थडे. आणि हे आलं आहे फोटोजचं लाईक 1 मंथ न्यू बॉर्न टू द 12 मंथ्सपर्यंत म्हणजे तुम्हाला हे वरती दिसतं आहे बघा. हां हे एवढे त्याच्यामध्ये गोष्टी आलेल्या आहेत. आणि काय सगळेच बलून ते नाही आहेत. हे एक्स्ट्रा बलून जे मी सेम तसे ऑर्डर केलेले आहेत. पण जेवढे बलून ह्या पॅकेजेसमध्ये आले तेच इतके आले की मी
व्यवस्थित करू शकता. प्लीज मागे लक्ष देऊ नका. सगळं शॅटर्ड आहे. मला ते सगळं सेट करायचं आहे. पण आय एम न्यू मॉम. 1 वर्ष होत आलं आहे बी न्यू मॉम. पण तरी थोडं डिफिकल्ट जातं मला हे सगळं करायला. कारण की पहिलेसुद्धा मला कपाट लावायची सवय नाही आहे. मला कपडे व्यवस्थित मेंटेन करता येत नाहीत. ते काम डीचंच असतं आमच्या घरात. म्हणजे माझे आणि त्याचे कपडे मेंटेन करणं. सो तेच तो करतो. ओके, बॅक टू द पॉईंट. ॲक्च्युली आम्हाला रायाचा एक चांगला फोटोशूट करायचा होता. आम्ही व्यवस्थित प्लॅन केलं होतं. पण जसं तिचा ॲक्सिडेंट झाला आणि मग ते पॉसिबल नव्हतं. सो डिसाईड केलं की आपण त्याचा ॲटलिस्ट वेलकम बॅनरसाठी काही फोटोज काढायचे. आणि तुम्हाला हे जे बेसिक डेकोरेशनचं सामान दिसतं आहे हे दिसायला खूप सिम्पल आहे. पण जेव्हा ते डेकोरेशन होईल तुम्हाला नक्की आवडेल. आणि 298मध्ये मला एवढं सगळं सामान मिळालं आहे. बाकीचे जे एक्स्ट्रा बलून्स मी मागवले ते वेगळे. पण बाकी हे जे ट्विंकल लाईट्स वगैरे आलेत ते 298मध्ये आलेत. खूप फंटॅस्टिक ऑफर आहे. कोणालाही पाहिजे असेल ते कपडे किंवा ते डेकोरेशनचं सामान मला नक्की कमेंट करा. मी तुम्हाला लिंक पाठवेन आणि मी डिस्क्रिप्शन्समध्ये त्याची लिंक तशी ठेवेन. सो यू गाईज कॅन हॅव. सो ओव्हरऑल हा सगळा प्लॅन आहे. आणि खूप काय काय सुरू आहे. आता उद्या आम्ही बाजारात जाणार आहोत. सावंतवाडीला जाणार आहोत. तिथे रायासाठी कपडे घ्यायचे आहेत, माझ्यासाठी कपडे घ्यायचे आहेत आणि बारीक सारीक सामान आहे. उद्या आमच्या मातोश्री म्हणजे माझी आई येणार आहे. माझा मोठा भाचासुद्धा येणार आहे. सो बघूया ती लोकं आम्हाला जॉईन करतील की नाही हे अजून माहिती नाही आहे. सो मी एक्साइटेड त्यासाठीसुद्धा आहे आणि ह्यासाठीसुद्धा की मी यूट्यूबवर पहिल्यांदाच रायाच्या बड्डे दिवशी रायाचा फेस रिव्हील करणार आहे. सो आय एम रिअली 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 एक्साइटेड. आय होप आय डोंट नो आय एम रिअली एक्सायटेड. मला माझ्या बड्डेसनासुद्धा एवढी एक्साइटमेंट कधी होत नाही जी माझ्या लेकाच्या बड्डेला होते. मला प्लीज नक्की सांगा की हे माझ्यासोबतच होतं आहे की हे सगळ्या न्यू मॉमसोबत होतं. मी लिटरली ब्लश करते की माझ्या लेकाचा फर्स्ट बड्डे आहे अँड ऑल. आय डोंट नो वाय दिस इज हॅपनिंग. पण मी ॲक्च्युली आतून हॅपी फील करते. आणि नक्की 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 कमेंट करून सांगा मला की किती लोकांच्या न्यू मॉमसोबत हे असं होतं. सो आजसाठी एवढंच. पण 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 नक्की पुढचा व्लॉग तुम्हाला आवडणार आहे आणि ह्या पुढचे सगळे व्लॉग तुम्हाला आवडणार आहेत. गाईज प्लीज सबस्क्राईब करा आणि तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये जेवढी लोकं आहेत त्यांना सगळ्यांना सांगा की सबस्क्राईब करा. कारण खूप डिफिकल्ट आहे तुमची बिझी लाईफ मेंटेन करून, तुमच्या सगळ्या गोष्टी मेंटेन करून तुमची डेली लाईफ दुसऱ्याला दाखवायची. आय नो हा जॉब म्हणजे तुम्ही म्हणाल की तू तुझ्यासाठी करतेस मग आम्हाला का सांगतेस. पण ॲटलिस्ट ॲप्रिशिएशन तर मी ॲक्सेप्ट करू शकते तुमच्याकडनं. इट्स ओके. पण नक्की 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 लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि काही अजून मी कसले व्लॉग्स करू तर मला सांगा. आणि जेन्युइनली तुम्हाला मी सांगेन की आमचा अजून खूप मोठा प्लॅन होता बड्डेचा. खूप मोठा प्लॅन होता. पण लिटरली आम्ही मंडप वगैरे घालणार होतो, मोठे लायटिंग्स वगैरे करणार होतो आणि 600 ते 700 माणसांची यादी काढली होती. पण सीन असा झाला की इथे डीचा ॲक्सिडेंट झाला आणि घराची कामं जाऊ द्या पण इंडिया पाकचा वॉर सुरू झाला आहे. आपले खूप जवान शहीद झाले आहेत आणि अशा सिच्युएशनमध्ये एवढा मोठा बड्डे करणं मला नाही मान्य आहे. मलाच काही आमच्या घरात कोणालाच मान्य नव्हता. सो आम्ही ठरवलं की नाही आपण एवढा मोठा बड्डे करायचा नाही आहे. कारण आज आम्ही इथे बड्डे सेलिब्रेट करू पण त्याच दिवशी कदाचित तिकडे एखादा जवान शहीद होत असेल आणि त्याच्या घरच्यांचं काय आमच्या मागणं होईल हे होत असेल आपल्याला माहिती नाही. एक जवान जे शहीद झाले त्यांचं नाव मला करंटली आठवत नाही आहे. आय एम सॉरी. पण त्यांना 6 महिन्याचं बाळ आहे. 6 महिन्याचं. कॅन यू इमॅजिन? 6 महिन्याच्या बाळाने आपल्या वडिलांना शेवटची एक बोलतात ना एक
त्याची ब्लेसिंग्स घेतली. ते खूप माझ्यासाठी बघणं खूप डिफिकल्ट होतं. मी सहसा अशा गोष्टी कधी बघत नाही, पण त्याच्यामुळे मग आम्ही डिसाईड केलं की नाही, आपण एवढा मोठा बड्डे नाही करायचा. होपफुली पुढच्या वर्षीपर्यंत सगळं नॉर्मल असेल आणि पुढच्या वर्षी ह्याच्या बड्डेच्या टायमाला काहीच इश्यू नसेल, तेव्हा आपण कदाचित आपली हौस पूर्ण करू. पण ह्या मोमेंटला त्यांच्यासाठी ट्रिब्यूट करणं मला जास्त गरजेचं वाटतं आणि माझ्या मते सगळ्यांनीच ते करायला हवं. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जय हिंद. आणि आपल्या सोल्जरसाठी आपण प्रे करूया, सतत प्रे करूया की आता याच्यापुढे कुठच्याही सोल्जरचा जीव जाऊ नये, त्यांच्या घरच्यांना त्रास होऊ नये आणि आपला देश हा कायम असाच निडर होता, तो असाच राहिला पाहिजे. चला पुन्हा भेटू. बाय.